दरम्यान राज्यभरातली जी शहरं निवडण्यात आली त्यापैकी नाशिकच्या विमानतळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। नाशिककरांचं हवाई सेवेचं स्वप्न अखेर दृष्टीपथामध्ये आलंय। केंद्र सरकारच्या उडान या महत्वाकांक्षी योजनेमध्ये नाशिकचा समावेश झाल्याचं कळलं आणि नाशिककरांना खरं तर आनंदाची बातमी मिळाली आहे। आपण जो समोर एअरपोर्ट बघतोय हे नाशिकची विमानतळाची इमारत आहे। खरं तर 84 कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आलेली होती। येणाऱ्या काळामध्ये जर नाशिक पुणे, नाशिक मुंबई याच्याबरोबरच नाशिक दिल्ली, हैदराबाद किंवा इतर जी देशातली मोठी शहरं आहे त्याला जर कनेक्टिंग फ्लाईट देता आल्या तर खरं तर इथली हवाई वाहतुकीची सेवा जी आहे ती अधिक दीर्घकाळ आणि चांगल्या पद्धतीने चालू शकते आणि त्या दृष्टीनेच आता प्रयत्न होण्याची सुद्धा गरज आहे। नाशिकच्या विमानतळाचं एक अजून वेगळं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर तब्बल 3000 मीटरची इथली धावपट्टी आहे। 3 किलोमीटरची विमानतळाची धावपट्टी असणं म्हणजे आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुद्धा इथून सुरू होऊ शकते। इतक्या मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल जे आहे ते या विमानतळामध्ये आहे, परंतु दुर्दैवानं गेल्या 2.5-3 वर्षापासून हे विमानतळ जे आहे ते धूळखात पडलेलं आहे। ही इमारत 84 कोटी रुपये खर्च करून बांधली। अगदी छगन भुजबळांपासून तर आत्ताचे खासदार हेमंत गोडसे यांच्यापर्यंत अनेकांनी याच्यासाठी पाठपुरावा केला, परंतु आता अखेर महापालिका निवडणुकीत जो प्रचाराचा महत्वाचा मुद्दा ठरला की नाशिक हवाई सेवेमध्ये यावं, तो मुद्दा अखेर मान्य झालेला आहे। नाशिककरांचं एक स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेनं आलेलं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।